तर इथे मस्त असा हा मसाला करून घेतलेला आहे, तुम्ही ते बघू शकता. आणि इकडे चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. आता चला पटकन करायला घेते. टोप इथे गरम करायला ठेवलेला आहे. आता टोप तापलेला आहे. सुरुवात. नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. छान अशी सकाळ झालेली आहे आणि सुंदर दिवसाची सुंदर सुरुवातसुद्धा झालेली आहे. त्याचबरोबर सगळे आपापल्या मार्गी लागलेले आहेत. आणि आता म्हणजे बरेच वाजलेले 10:30 झालेले आहेत. थोडं लेट झालं व्हिडिओ स्टार्ट करायला. तर स्वयंपाकही झालेला आहे, जेवणही झालेलं आहे आणि भांडीही आवरलेली आहे, कट्टाही आवरलेला आहे. सगळी कामं झालेली आहेत. आणि त्यासोबत झाडांना पाणी घातलं, सगळ्या झाडांना पाणी घातलं, कारण 2-3 दिवस पाणीच घालायला झालं नव्हतं. आणि काल ते जे ओटी भरायला गेलेलो त्याच्यामुळे संध्याकाळी पाणी पण भरलं नव्हतं. त्याच्यामुळे पाण्याच्या बॉटल वगैरे सगळंच म्हणजे प्यायचं पाणी वगैरे सगळंच मोकळं होतं. माझं बरीचशी कामं म्हणजे उठल्यापासून कामाला सुरुवात केली, त्याच्यामुळे व्हिडिओ राहून गेला. तर आत्ता व्हिडिओला स्टार्ट करते. आणि जेवण वगैरे झालेलं आहे, सगळं काम आवरलेलं आहे. आणि त्यासोबत आहे ना जे मनी प्लांट आहेत, तर जे इथलं आहे मनी प्लांट त्याचं मी हे केलेलं आहे. त्याची पानं आहे ना पिवळी पिवळी पडली होती, मग ती पानं मी काढून टाकलेली आहे. आणि ना थोडेसे त्याच्यातले जे हे कलरचे दगडी जे आहेत तर ती कमी केलेली आहेत. आणि पुन्हा पाणी चेंज करून भरून ठेवलेलं आहे. त्यासोबत बाहेरचं जे आहे ना तर ते सुद्धा तसंच हे केलेलं आहे. फक्त ते काय झालेलं असं वाकलेलं पूर्ण. तर मग मी काय केलं, त्याला आहे ना काठी हे केली आणि त्याला थोडंसं उभं करण्याचा प्रयत्न केला. तर इथे तुम्ही बघू शकता. तर याच्यातलं सुद्धा थोडंसं कमी केलेलं आहे. आणि ही काठी मी लावलेली आहे. तर हे पूर्ण असं वाकलेलं होतं, तर मग ते असं खालीच हे होत होतं. म्हणून मग आता हे छान फुटलेलं आहे. ह्याची 1-2 पिवळी पानं पडलेली ती काढून टाकलेली आहेत. आणि हे बघा, हे या पद्धतीने आहे. किती सुंदर म्हणजे दिसतं. हे पूर्ण असं खाली पडल्यासारखं होत होतं, म्हणून मग काठी टाकलेली आहे. आणि काठीचा आधार देऊन मी आता याला वर हे केलेलं आहे. तर आता हे सुद्धा छान म्हणजे फुटेल, छान ग्रोथ करेल. आणि बाकीचं सगळंच आवरलेलं आहे. आता थोडीशी निवांत झालेली आहे. तर म्हटलं चला थोडा व्हिडिओ करावा. खरं तर ना खूप गरम होतं, गरमी खूप आहे. मुंबईपेक्षा जास्त गरमी जाणवायला लागली. आत्ताचं टेम्परेचर जर आपण म्हणजे चेक करायचं म्हटलं, सांगायचं झालं तर आत्ताचं जे टेम्परेचर आहे आजचं 39.3 असं आहे. आणि खूप आहे, खूप म्हणजे भयान गरमी आहे. ज्या नांदुऱ्याच्या मावशी आहेत बुलढाणा जिल्ह्यातल्या, तर त्यांच्या इकडे असं हे तापमान असतं. आणि खूप ऊन तर खूप लागतं तिकडचं. मी खरं तर काल म्हणजे गेली ओटी भरायला, तर ते गेलेली तर संध्याकाळीच, पण तेवढ्या उन्हातसुद्धा फिरलं आहे. म्हणजे जे ओटी भरायला जे फिरलं ना, तर त्यामध्ये सुद्धा एवढं ऊन लागलेलं आहे ना तर प्रमाणाच्या बाहेर. आणि म्हणजे घरातून बाहेर निघायलाच नको वाटतं. आणि असं काही काम करायला किंवा काही असं म्हणजे उत्सुकताच वाटेना, काही म्हणजे उत्साहच येईना, काहीच असं वाटते काहीच काम नको. मस्त असा पंखा लावावा, सगळे कपडे ओले करावेत आणि मस्त त्या फॅनखाली बसावं, असं म्हणजे सध्याचं वातावरण आहे. खूप टेम्परेचर आहे, खूप म्हणजे खूप आहे. त्याच्यामुळे काय बोलायलाच नको. आता बघा असं जरी बसलं तरी घाम येतो, अशी ही परिस्थिती आहे सध्याची तरी. तर चला कामं तर आता आवरलेली आहेत बऱ्यापैकी. आता फक्त फरशी पुसायचं बाकी आहे. आता फरशी पुसून घेते आणि कपड्यांच्या घड्या वगैरे घालायच्या राहिलेल्या आहेत, तर ते हे करून घेते आणि मग पुन्हा तुमच्याशी गप्पा मारते. चला मंडळी, मस्त अशी संध्याकाळ झालेली आहे आणि आत्ता चहा घेतलेला आहे. आता वाजले आहेत 4:30. मस्त म्हटलं जरा पाणी मारावं, झाडांना पाणी घालावं. तर ते थोडंसं करून घेते आणि अंगणात सुद्धा पाणी मारायचं आहे. तर चला सुरुवात करते कामाला. झाडांना पहिलं पाणी घालते आणि मग अंगणात पाणी मारून घेते. ही जी झाडं आहेत ही तुम्ही आधी पाहिलेली आहेत, फुलांनी गच्च भरलेली असायची, पण आता पूर्ण सुकलेली आहेत. तर आता ही सगळी झाडं मी काढणार आहे आणि आता इथं पुन्हा दुसरी लावणार आहे फुलांचीच. तर चला आता ही झाडं पहिले काढून घेते आणि मग नंतर इथे दुसऱ्या फुलांचं बी टाकून घेते. चला, तर इथे तुम्ही बघू शकता, इथलं सगळं मी जे झाडं सुकली होती फुलांची ती सगळी काढलेली आहेत. आणि मस्त संगणामध्ये पाणी मारून घेतलेलं आहे, अगदी रस्त्यावर सुद्धा एकदम छान स्वच्छ असं झालेलं आहे. आणि आता इथे चैतन्याच्या हातून दुसऱ्या फुलांची रोपं म्हणजे दुसऱ्या फुलझाडांची रोपं नाही, बी टाकून घेते. तर
आवडलं आहे आता हे पर्यंत झालेलं आहे. आता पाणी येईल, आता पाणी भरायचं. झाडू मारून झालेलं आहे, पाणी भरायचं, मोटर चालू करायची. असा हा उद्योग आपला ब्लॅक आहे. दादा बघा कोपऱ्यात कसा लोळतो. आणि स्नो कुठे गेलं? स्नो कुठे गेलं? स्नो गायब नाही आहे त्याच्या मागे. हां, इथून आपलं मागून बघूया आता. बाया पक्का रस्त्यावर पाणी मारलं या. आणि हा आपला मागचा परिसर. ओके डन. हा बघा आमच्या बोकोबा कुठ झोपला ऐशनो गंध बाबा आगाव डबू. चला तर संध्याकाळच्या स्वयंपाकाची सुरुवात इथे झालेली आहे. आणि इथे सुरुवात अशी झालेली आहे, आज चिकन आणलेलं आहे आणि चिकनवर आज सुरुवात आहे. आज आहे बुधवार. असंही वार आपण कुठला पाळत नाही, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नसतो. पण मनात आलं की घेऊन यायचं आणि करायचं. तर चला दाखवते. मी सुरुवात तर केलेली आहे. तर इथे मस्त असा हा मसाला करून घेतलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. आणि इकडे चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. आता चला पटकन करायला घेते. टोप इथे गरम करायला ठेवलेलं आहे. आता टोप तापलेला आहे. सुरुवात करते आता चिकन बनवायला. चिकन मी डायरेक्ट करते आणि खूप छान लागतं बरं का टेस्टला. असं काहीच हे मी नेहमीच मी डायरेक्ट करते आणि खूप छान होतं. तर चला पटकन बनवून घेते. पुन्हा मग चपाती बनवायच्या आहेत. भात झालेला आहे. तर आता चिकन करी. तर मंडळी मस्त असं हे गरमागरम चिकन करी, म्हणजे आपल्या सातारी भाषेत चिकनचं कालवण रस्सा, आणि सोबतच आहे कांदा लिंबू आणि चपाती. तर इथे मी ताट माझ्या हातात घेतलं, मी बाहेर निघाले जेवायला, बाहेर बसते. तर हे मी माझं ताट करून घेतलेलं आहे. हो काय अजून आले नाही आहेत आणि मुलं त्यांच्या त्यांच्या टायमिंगला जेवतील. मला भूक लागली म्हणून मी जेवायला घेते. तर या मंडळी जेवण करायला. लाडोबा लाडोबा पडशील पडशील. ओटीपी नाही तर तुमच्याकडून दबलं पाहिजे. आणि मी त्याला कार्ड जर दाखवलं कार्ड झालंय ऑनलाईन सगळं झालंय ना अकाउंट. तुमचं बोकोबा नाही कार्ड दाखवलं असतं तर त्याला सगळंच झालं. आणि सारखा होते नम्रताची आपला कॉल लय नंबर म्हणजे. तर मंडळी मस्त असं जेवण झालेलं आहे आणि आज छान असं चिकन खाल्लेलं आहे. आणि त्यात ताई स्वाती आणि आशाताई आलेल्या. थोडा वेळ गप्पा मारत बसलो होतो. पुन्हा एक राऊंड मारून आलो आणि आत्ताच ताईंना सोडून आले आणि आता वेळ झाली आहे आरामाची, म्हणजेच व्हिडिओ इथे थांबवण्याची. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. एवढी बॅग फक्त वर टाका की तिथं. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा. बाय.